की हा तिकडे एकीकडे महापालिकेकडला तो सांगतो की मी पाणी पुरवणार सगळं आणि एकीकडे त्या ग्राहकांकडनं लिहून घेतो की त्या पाण्याचा खर्च ते करणार। जर त्यांनी फसवलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि STP हे चांगल्या दर्जाचे बसवण्यासाठी आपल्या नियमामध्ये तशा संदर्भातला आपण प्रोव्हिजन केली पाहिजे। महेश दादांनी दोन्ही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडले आहेत। या संदर्भात नगर विकास विभागाला सांगून सुस्पष्ट सूचना देण्यात येतील की त्यांनी अल्टरनेट पाण्याची व्यवस्था काय केलेली आहे हे त्याला मेन्शन करावं लागेल आणि त्याचं जे काही खरेदी खत वगैरे आहे त्या संदर्भात अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी त्याला टाकता येणार नाही। तर त्या संदर्भात नगर विकास विभागाला सांगून रेराला देखील कळवण्यात येईल। दुसरा विषय आपण जो मांडला तोही महत्त्वाचा आहे। याही संदर्भात सूचना देण्यात येतील की जो संबंधित बिल्डर आहे किंवा हाऊसिंग सोसायटी आहे तर बिल्डरनी त्याचं हँडिंग ओव्हर करत असताना किमान 4 ते 5 वर्ष हा STP सुस्थितीत त्या ठिकाणी चालवला पाहिजे आणि त्यानंतर तो हाऊसिंग सोसायटीला हँडओव्हर केला पाहिजे। अशा प्रकारचे निर्देश हे या ठिकाणी देण्यात येतील।